बघा फ्रेंड, किती छान पावभाजी तयार झालेली आहे आपली. आणि आता आपण सर्व केलेली आहे बघा. चला तर मंडळी, आज संडे असल्यामुळे मी पावभाजी बनवायला सुरुवात करत आहे. आणि थंडीचे दिवस आहे तर सगळे वटाणे वगैरे सगळंच हिरवं हिरवं मिळून जाते. तर चला बनवायला सुरुवात करूया. मी घेतलेली आहे 1 पाव फुलकोबी, एक सिमला मिरची घेतलेली आहे, आणि एक अर्धा बीट्स घेतलेला आहे, आणि 1 वाटी वटाण्याचे दाणे घेतलेले आहेत, आणि 1 वाटी आलू घेतलेला, एकच आलू घेतलेला आहे मोठ्या आकाराचा. आणि आता आपण याला कुकरमध्ये टाकूया. कुकरमध्ये टाकते मी, कुकरमध्ये टाकत आहे. आणि याला छान स्वच्छ धुतलेला आहे. आता मी याला 3 शिट्या होऊ देते आता, आणि मग समोरची तयारी करूया आपण. चला तर बघा, आता मी भाज्या आता टाकलेल्या आहे कुकरमध्ये. आता याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकते हे, आणि 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकते, आणि त्याच्यामध्ये थोडंसं नमक टाकते, याने की टेस्ट आली पाहिजे बा म्हणून. तर याच्यामध्ये मी थोडंसं हलकंसं नमक टाकते, आणि याला 3 शिटी होऊ देते आता. मग त्याच्यानंतर मग समोरची आपण तयारी करूया. चला तर मंडळी, आता आपण पावभाजीची भाजी तयार करूया. आता मी याच्यामध्ये टाकते 2 चम्मच तेल. याच्यात टाकते मी आता 2 चम्मच तेल. तीन चम्मच घेऊन येते, थोडं छोटा आहे ना. चला तर मी 3 चम्मच तेल टाकलेलं आहे. आता माझी कढई गरम झालेली आहे आधीच ठेवल्यामुळे, आणि त्याच्यामध्ये मी टाकते आता थोडंसं जिरं छान तडतडलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकते 2 कांदे घेतलेले आहेत मीडियम आकाराचे. तर आता ते कांदे छान बारीक चिरलेले आहे. आता त्याच्यामध्ये मी टाकते, आणि याला छान होऊ देते लालसर. कांदे छान झालेले आहेत आता आपले. आता याच्यामध्ये मी टाकते अद्रक लसूणचा पेस्ट, थोडासा अर्धा चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकते. एक चम्मच पकडून घ्या, छोटासा चम्मच असल्यामुळे 1 चम्मच अद्रक लसूणचा पेस्ट टाकलेला आहे मी. आणि आता याच्यामध्ये मी टाकते थोडा धनिया पावडर. धनिया पावडर टाकला की त्याच्यामध्ये टाकते थोडंसं गरम मसाला. मी जास्त मसाले यूज करत नाही, कारण ते त्रास होतो. आणि त्याच्यामध्ये मी टाकते हळद, आणि त्याच्यामध्ये टाकते 1 चम्मच मिरची पावडर, आणि थोडंसं मिरची पावडरच आहे, थोडंसं घरचं असल्यामुळे ते तसा कलर दिसतो त्याचा. आता मी टाकलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये सोडून देते आता टमाटर सोडले की थोडा वेळ याला छान शिजू देते. आणि याच्यामध्ये राहिलेलं आहे नमक राहिलेलं आहे. आणि मग थोडंसं वरून बटर सोडेल मी. हे झाल्यानंतर ती थोडंसं टाकलेलं आहे थोडंसं बटर, आणि थोडंसं याला परतून घेते. आणि व्यवस्थित थोडं तेल टाकलं ना त्याच्यामध्ये, म्हणून थोडंसं आता बटर सोडते. आता बटरनी हे छान व्यवस्थित शिजू देते 5 मिनटं. 5 मिनटं झालेले आहे. आता बघूया. वाव, मस्त कलर आलेला आहे. बटर पण छान मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये बघा, आणि कलर पण छान आलेला आहे. आता आपण याच्यामध्ये ज्या भाज्या आपण शिजवायला ठेवल्या होत्या कुकरमध्ये, त्या पण छान शिजलेल्या आहे बघा. आता यांना आपण याच्यामध्ये टाकूया. याच्यात मी पूर्ण भाज्या आता मिक्स करू थोडा वेळ याला होऊ देते. याच्यामध्ये थोडंसं पाणी सोडते, कारण गाढ झालेलं आहे हे. अर्धा ग्लास पाणी टाकून देते याच्यामध्ये, आणि छान याला थोडंसं होऊ देते 5 मिनटं. मिक्स करून घेऊया, आणि व्यवस्थित छान 5 मिनटं होऊ देऊया बघा.
5 मिनटं याला थोडंसं होऊ देते. 5 मिनटं झालेले आपली. आता पावभाजीचं हे बघूया. वाव टेक्स्चर, वाव किती छान आलेलं आहे टेक्स्चर. कलर पण छान आलेला आहे. आपण थोडं त्याच्यामध्ये बीट्स टाकल्यामुळे कलर एकदम छान आलेला आहे. आता मी याची गॅस बंद करते आणि याच्यामध्ये थोडंसं सांबार टाकते. धनिया पावडर, हिरवा धनिया टाकते. थोडंसं सांबार टाकून देते. वाव किती छान कलर आलेला आहे बघा तर. ओहो खूप सुंदर आलेला आहे. चला आता एक सर्व करूया आपण. बघा फ्रेंड, किती छान पावभाजी तयार झालेली आहे आपली. आणि आता आपण सर्व केलेली आहे. बघा तर किती छान दिसत आहे. थँक्यू. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद. बघा मित्रांनो, किती छान दिसत आहे. सर्व केलेली आहे मी आता. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. प्लीज करा सबस्क्राईब.